नमस्कार. डेली MCQ प्रॅक्टिस सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. ही पूर्ण सिरीज मराठीमधून सुरू होत आहे. काल सुरुवात झालेली ही सिरीज आज दुसरा दिवस आहे. आज दिनांक 3 मे 2020. प्रश्नाला सुरुवात करूयात. सुरुवातीला भूगोलाचे प्रश्न पाहूयात. खालीलपैकी कोणती नदी अमरकंटक येथे उगम पावते? UPSC 2007च्या प्रिलिम परीक्षेत हा प्रश्न विचारला होता. तर पर्याय आहेत दामोदर, महानदी, नर्मदा, तापी. तर नर्मदा ही जी नदी आहे ती अमरकंटक, ज्याला मैकल रेंज असं सुद्धा म्हटलं जातं, नर्मदा ही नदी अमरकंटकमध्ये उगम पावते. तर थोडक्यात याचं एक्सप्लेनेशन पाहूया. नर्मदा नदी आहे ती मध्य प्रदेश आणि छत्तीसगड यांच्या बॉर्डरमधून उगम पावून पुढे वाहत जाऊन अरबी समुद्राला मिळते 1300 किलोमीटरचं अंतर पार करून. तर इतर नद्यांबद्दल सांगायचं झालं तर दामोदर जी नदी आहे ती छोटा नागपूरच्या पूर्वेस झारखंडमध्ये उगम पावते. ही रिफ्ट व्हॅलीमधून वाहत जाते. बराकर नावाची नदी दामोदर नदीची सर्वात मोठी उपनदी आहे. पुढे हुगळी नदीला जाऊन मिळणारी ही दामोदर नदी वेस्ट बेंगॉलमध्ये वाहत जाऊन बे ऑफ बेंगॉलला मिळते. महानदी जी उगम दंडकारण्यमध्ये रायपूरजवळ उगम पावते, जे की छत्तीसगडजवळ आहे. पुढे ओडिशाला जाऊन ती बे ऑफ बेंगॉलमध्ये जाते. महानदीवर हिराकूड नावाचा डॅम आहे, तो जगातील सर्वात लांब धरणांपैकी एक आहे. तापी नदी जी बेतूल या जिल्ह्यामध्ये मध्य प्रदेशमध्ये उगम पावते, ती नर्मदा नदीला एक समांतर बाजूने वाहत जाऊन पुढे अरबी समुद्राला मिळते. वेस्टवर्ड वाहणारी नदी आहे. तर याच्या डाव्याकडच्या ज्या ट्रिब्युटरीज आहेत, उपनद्या आहेत, त्यात पूर्णा, वेघार, गिरणा, बोरी या तापीच्या लेफ्ट साईड असणाऱ्या उपनद्या आहेत. तर राईट साईडला असणारी अनेर, तर या नकाशामध्ये तुम्ही पाहू शकता. इथे बघा, ही आहे तापी बेसिन, ही आहे महानदी बेसिन. इथेच हुगळी नदीची उपनदी असणारी दामोदर नदीसुद्धा आहे. इकडे कृष्णा बेसिन आहे, इथे कावेरी बेसिन आहे. तर इथे वेगवेगळ्या नद्या. हुगळी ही नदी जी आहे ती गंगाची डिस्ट्रीब्युटरी म्हणून सुद्धा ओळखली जाते. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. शिवराई टेकड्या कोठे स्थिर आहेत? UPSC 2007च्या प्रिलिम परीक्षेत हा प्रश्न विचारला होता. तर पर्याय आहेत आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू. तर शिवराई टेकड्या याचं नेमकं उत्तर आहे तमिळनाडू. तर शिवराई टेकड्याबद्दल जाणून घ्यायचं झालं तर नॉर्थ सेंट्रल तमिळनाडूमध्ये या शिवराई टेकड्या आहेत. आंध्र प्रदेशमध्ये नागरी नावाच्या टेकड्या आहेत. नकाशामध्ये तुम्ही पाहू शकता. इथे पालकोंडा, इथे नल्लामल्ला रेंज आहे. इथे वेलकोंडा रेंज आहे. इथे कर्नाटक प्लॅट्यू, बँगलोर प्लॅट्यू. इथे आहे जावडी हिल्स, इथे आहे शिवराई हिल्स. आणखी डिटेलमध्ये पुढच्या नकाशामध्ये आणखी जमेल. नल्लामल्लाई हिल्स जी आहे ती सुरुवातीला इथे दाखवलेली आहे बघा. ही आहे नल्लामल्लाई. इथे आहे शेषाचलम हिल्स आहेत. इथे आहेत नागारी हिल्स, जे की आंध्र प्रदेशमध्ये आहे. इथे आहे जावडी हिल्स. हे आहे शिवराई हिल्स. हे आहे पंचमलाई हिल्स. परत हे आहे निलगिरी हिल्स. हे आहे अन्नामलाई हिल्स. नकाशामध्ये तुम्ही व्हिडिओ पॉज करून आणखी डिटेलमध्ये पाहू शकता. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग सर्वात जास्त लांबीचा आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे NH6. हा महाराष्ट्रामधील सर्वात जास्त लांबीचा महामार्ग आहे, राष्ट्रीय महामार्ग आहे. तर राज्यात एकूण 18 राष्ट्रीय महामार्ग आहेत. सर्वात जास्त लांबीचा असणारा NH6 या महामार्गाची लांबी जी आहे ती 1813, जो की धुळेपासून कोलकातापर्यंत जातो. तर रस्ते प्रकारात राज्याचा देशात 4था क्रमांक लागतो.
सर्वात कमी लांबीचा महामार्ग आहे तो NH4B, जो की नावासेवा येथील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट या बंदरावर जाण्यासाठी वापरला जातो. तुम्ही या नकाशामध्ये आणखी डिटेलमध्ये पाहू शकता. इतर महत्त्वाचे राष्ट्रीय महामार्ग कोणते कोणते आहेत तर हा तुम्ही पाहू शकता, बॉर्डरला असणारा जैसलमेरपासून हा जो बिकानेर आहे इथून जाणारा NH15 हा एक महत्त्वाचा आहे. नंतर कोस्टलला असणाऱ्या दोन्ही साईडचा NH17. त्यासोबतच महाराष्ट्रातून जाणारे इतर राष्ट्रीय महामार्ग कोणते कोणते आहेत ते सुद्धा जास्त महत्त्वाचे आहेत. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. खालीलपैकी कोणत्या प्रकारचा कोळसा हा सर्वोत्तम प्रकारचा कोळसा मानला जातो? कोळशाची पत ही सर्वात जास्त चांगली कोणत्या कोळशाची आहे तर लिग्नाईट, बिट्युमिनस, पीट, अँथ्रासाईट. याचं बरोबर उत्तर आहे अँथ्रासाईट. अँथ्रासाईट नावाचा जो कोळसा आहे तो उच्च प्रतीचा आहे, काळ्या रंगाचा चकचकीत असणारा, ज्यामध्ये कार्बनचं प्रमाण आहे ते 95% जास्त आहे. तर हा जो अँथ्रासाईट प्रोड्युसर असणारे प्रमुख देश कोणते आहेत तर बेल्जियम, जर्मनी, रशिया, वेल्स जे ग्रेट ब्रिटनचं एक पार्ट आहे, आणि पेनसिल्वानिया जे की युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकामध्ये आहे. बिट्युमिनस नावाचा जो कोळसाचा प्रकार आहे तो डांबरी कोळसा म्हणून सुद्धा ओळखला जातो. याचा रंग काळा आहे. 70% साधारण कार्बन यामध्ये असतं. हा जो बिट्युमिनस कोळसा आहे तो लवकर पेटतो आणि लवकर विझतो, त्यामुळं राख आणि धूरचं प्रमाण जास्त असतं. जगातील उत्पादनाच्या 75% उत्पादन हे बिट्युमिनस कोळशाचा प्रकाराचं आहे. तर याचे 2 उपप्रकार आहेत, कोकिंग कोल आणि गॅस कोल किंवा स्टीम कोल. USA, रशिया आणि जर्मनी हे याचे मुख्य उत्पादक देश आहेत. पीठ नावाचा कोळशाचा प्रकार आहे तो सर्वात ठिसूळ म्हणून ओळखला जातो. 30% ते 40% कार्बनचं प्रमाण यामध्ये असतं. शेवटचा आहे तो लिग्नाईट. ह्यो हलक्या प्रतीचा असणारा कोळसा तपकिरी रंगाचा असतो. साधारण 45% कार्बनचं प्रमाण असतं यामध्ये. कोलफिल्ड देशातल्या कोणत्या कोणत्या महत्त्वाच्या आहेत ते आपण पाहतोय. गोंडवाना कोलफिल्ड आणि टर्शरी कोलफिल्ड असे 2 प्रकारचे कोलफिल्ड भारतामध्ये आहेत. तर हे बघा, हा जो छत्तीसगड, झारखंड, ओडिसा हा जो प्रदेश आहे तिथे गोंडवाना कोलफिल्ड म्हणून जास्त फेमस आहे. त्यासोबतच इतर कुठले कुठले रिजन आहेत तर जम्मू काश्मीरमध्ये आहे तो निचाहोम, कालाकोट, रायसी. तसंच राजस्थानमध्ये पल्लू, मार्फलना. नॉर्थ ईस्टमध्ये जो कोलफिल्ड आहेत. महाराष्ट्रातील कोलफिल्ड जास्त महत्त्वाचे आहेत. वर्धा व्हॅली, चंद्रपूरला सुद्धा कोल माईन्स आहेत. नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूयात. हिस्ट्रीचे क्वेश्चन सुरू होतील. 1874मध्ये ज्योतिबा फुले यांनी डॅश डॅश यांच्या विनंतीवरून सत्यशोधक समाजाची शाखा मुंबई येथे सुरू केली होती. 1874. तर सत्यशोधक समाजाची स्थापना ही 1873मध्ये मुंबई येथे झाली होती, पुणे येथे झाली होती. तर मुंबई येथे शाखा 1874ला सुरू झाली होती, ती कृष्णराव भालेकर यांच्या विनंतीवरून. 24 सप्टेंबर 1873ला पुणे येथे महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. याचं ब्रीद वाक्य असं होतं की सर्वसाक्षी जगतपती त्याशी नकोच मध्यस्थी. हे सत्यशोधक समाज या संघटनेचं ब्रीद वाक्य होतं. समाज सुधारण्याची महाराष्ट्रातील ही पहिलीच चळवळ ओळखली जाते. ग्रामीण भागात वेगवेगळ्या ठिकाणी शाखा काढल्या आणि साप्ताहिक सभेद्वारे जनतेमध्ये प्रबोधनाचं कार्य यांनी केलं. शूद्रांची स्थिती सुधारण्यासाठी महात्मा फुलेंनी मोलाचं कार्य केलेलं आहे या सत्यशोधक समाज संघटनेद्वारे. तसंच या सत्यशोधक समाज ही जी संघटना आहे याकडूनच छत्रपती शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉक्टर BR आंबेडकर यांनी प्रेरणा घेऊन शैक्षणिक आणि सामाजिक कार्यामध्ये आपलं योगदान दिलेलं आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. वरच्या ब्रह्मदेशाला ब्रिटिश मुलखात कोणी सामील करून घेतले? लॉर्ड डलहौसी, लॉर्ड डफरीन, लॉर्ड लॉरेन्स, सर ॲशले एडन. हे 4 पर्याय आहेत. तर याचं नेमकं उत्तर आहे ते लॉर्ड डफरीन. लॉर्ड डफरीन यांनी वरच्या ब्रह्मदेशाला ब्रिटिश मुलखात सामावून घेतलं.
यांच्या काळात आणखी काही झालं तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली, राष्ट्रीय सभेची स्थापना झाली 1885ला. लॉर्ड डलहौसीच्या काळात काय झालं तर 1848 ते 1856 कार्यकाल असणारा लोअर बर्मा और पेगू यांना 1852मध्ये बरखास्त केलं. त्यासोबतच इतर भारतातील संस्थानं होती ती, जसं की सातारा, झांसी, नागपूर, अवध हे वेगवेगळी संस्थानं खालसा करण्याचं काम लॉर्ड डलहौसींनी केलं. वुड्स एज्युकेशन डिस्पॅच 1854चा शिक्षणाचा खलिता आहे तो लॉर्ड डलहौसी यांनी केला. रेल्वे जी आहे ती 1853ला मुंबई ते ठाणे ही सुद्धा लॉर्ड डलहौसीच्या काळात झाली. त्यानंतर टेलिग्राफ 4000 मैल्स टेलिग्राफच्या लाईनी टाकून त्यांनी कलकत्ता, मुंबईसोबत आणि मुंबई, मद्रास, पेशावर असे वेगवेगळी शहरं एकत्र जोडण्याचं काम केलं. त्यानंतर पोस्टल रिफॉर्म, पोस्ट ऑफिस ॲक्ट 1854ला त्यांनी तयार केला. गंगा कॅनल ओपन केलं 1854ला. नंतर त्यांनी PWD डिपार्टमेंट म्हणजे पब्लिक वर्क डिपार्टमेंट प्रत्येक प्रोव्हिन्समध्ये सेपरेट तयार केलं. तसंच विधवांचा पुनर्विवाहासाठी 1856ला त्यांनी एक कायदा केला. लॉर्ड लॉरेन्सने काय केलं तर भूटानचे युद्ध घडवून आणलं. नेपाळचं नव्हे, भूटानचं युद्ध. ब्रह्मदेश म्हणजेच नेपाळ म्हणून ओळखला जातो सध्याचा. भूटानचे युद्ध कोणी घडवून आणलं? लॉर्ड लॉरेन्स. 1865मध्ये उच्च न्यायालयांची स्थापनासुद्धा लॉर्ड लॉरेन्सच्या काळात झाली. कलकत्ता, बॉम्बे आणि मद्रास या ठिकाणी 1865ला उच्च न्यायालय स्थापन झाले. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी स्वराज्य पक्षाच्या अपयशाची कारणं कोणती आहेत? तर ब्रिटिशांची फोडा आणि झोडा नीती, पक्षशिस्तीचा अभाव, जनतेच्या पाठिंब्याचा अभाव, स्वराज्य पक्षात फूट. तर याचं नेमकं उत्तर आहे ते ऑल ऑफ द अबव, वरीलपैकी सर्व. तर स्वराज्य पक्षाविषयी थोडंसं जाणून घेऊयात. 1923 साली अलाहाबाद येथे चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू यांनी या स्वराज्य पक्षाची स्थापना केली. तर याचं मेन कारण असं होतं की गांधीजींनी असहकार चळवळ बंद केली, कारण चौरी चौरा येथे जो हिंसाचार घडला त्यामुळे गांधीजींना वाटत होतं की असे हिंसाचार घडत राहिले आणि पोलिसांनी जर भारतीय जनतेवर लाठीचार्ज केला, गोळीबार केला तर जनता खचून जाईल आणि पुढच्या आंदोलनाला इग्निशन भेटणार नाही. म्हणजे पेटत ठेवण्यासाठी आंदोलन, असहकार चळवळ थांबवणं गरजेचं होतं. या स्वराज्य पक्षाने 1923 साली निवडणुका लढवल्या आणि कायदेमंडळात प्रवेश करून इंग्रजांना जेरीस आणण्याचा प्रयत्न केला. 145 पैकी 45 जागा, जे की सर्वात मोठा पक्ष म्हणून त्या काळात गणला गेला. विकिपीडियामध्ये हा आकडा 45पेक्षा कमी दाखवलेला आहे, पुस्तकात सुद्धा 45च आहे. याबरोबरच आजचं डिस्कशन कन्क्लूड करूयात. भेटूया उद्या डिस्कशनमध्ये. थँक्यू.